आणि यानंतर एक भीषण बातमी आहे। सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केली आहे। माहेरून 20 लाख रुपये आणण्यासाठी तिच्याकडे मागे तगादा लावलेला होता। लग्नानंतर अवघ्या 3 महिन्यातच या विवाहितेनं आपलं आयुष्य संपवलंय। लग्नाच्या 3 महिन्यातच विवाहितेनं हे टोकाचं पाऊल उचललंय। गळफास लावून या विवाहितेनं आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे। या घटनेमुळे शहापूरमध्ये सध्या खळबळ उडाली आहे। या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या नवऱ्याला अटक केली आहे। आपण पाहतोय की आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किशोर पगारे सध्या आपल्या सोबत आहे। किशोर, वैष्णवी हगवण्या आत्महत्या प्रकरण ताजा असताना सासरच्या जाचाला कंटाळूनच वैष्णवीने आत्महत्या केली। हे सगळं प्रकरण आता कोर्टामध्ये निकाली निघालेलं असताना राज्यामध्ये यांसारख्या घटना अजूनही घडतायत। याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था कुठेतरी या धाब्यावरती बसल्याचं चित्र आहे का? नक्कीच वैष्णवी हगवण्याच्या केसेस नंतर असं हे पाहू शकतो की महाराष्ट्र राज्यामध्ये महिला सुरक्षित आहे का हा प्रश्न निर्माण होतोय। कारण की 2च दिवसापूर्वी घडलेली जी मुरबाड तालुक्यातली जी घटना आहे, किनवली परिसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ती घडलेली घटना आहे की विवाहितेला 20 लाख रुपयाची मागणी झाली होती की 20 लाख रुपये आणलं तरच तुला नांदायला देऊ, परंतु ज्या पद्धतीने तिचा छळ करण्यात आला त्या दरम्यान तिने कंटाळून शेवटी आत्महत्याचं पाऊल उचललेलं आहे। छकुली असं या महिलेचं नाव आहे। 20 ते 22 वर्षीय तिचं वयोगटातली होती ती, परंतु अगदी अत्यंत गरीब कुटुंबातली ही मुलगी होती आणि तिच्याकडून 20 लाखाची मागणी सासरच्या लोकांकडून होत होती आणि आता तिच्या नवऱ्याला अटक केलेली आहे। इतर 3 आरोपी फरार आहे। परंतु जर वारंवार जर असा जर होत असेल तर खरंच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे का, किंवा लोक कानूनला घाबरत नाहीत का, असा प्रश्न इथं निर्माण होतोय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला न्याय मिळावा अशी तिच्या नातेवाईकांची मागणी आहे। सिद्धेश, खरं आहे नक्कीच। त्यामुळे किशोर, आता या संदर्भामध्ये आता पोलीस काय संदर्भामध्ये पुढचा तपास करतात आणि या आरोपींना काय शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहिती।